कांदा टोमॅटो मिरच्या कापून 2 बेसनच्या पोळ्या बनवल्या आणि ते 250 ग्राम दहीसोबत खाल्ले. नंतर आपण आपला वर्कआउट चालू केला. लकीली कोणताही त्रास झाला नाही. इट्स टाइम फॉर चीट मील. ऑलमोस्ट 1 महिन्यानंतर मी चीट मील केला होता. आपल्या हेल्दी डाएटला थोडासा शॉक देण्यासाठी, बॉडीने जे ॲडॅप्ट केलं होतं ना डाएट, त्याला शॉक देण्यासाठी हा मी चीट मील करत होतो. चीट मील असूनसुद्धा मी फक्त 2 पीसच पिझ्झाचे खाल्ले आणि जेवणासोबत आपलं तोंडी लावायला फ्रेंच फ्राईज खाल्ल्या. जेवणाच्या वेळी फक्त 3500 पावलं चालून झाली होती. मस्त जेवण खाऊन झाल्यानंतर आपल्या घरातल्या घरात चाललो आणि कॅन्डीला तंगवलं घरामध्ये. सकाळी आपले नॉर्मल पुशअप्स केले होते आणि संध्याकाळच्या वेळी 150 इन्क्लाइन पुशअप्स केले आणि 150 बॉडीवेट स्क्वॉट्स करून आपला सेकंड वर्कआउट पूर्ण केला. वर्कआउटनंतर आपले 10,000 पावलांचा टास्क पण पूर्ण झाला. आज पण सोशल मीडिया 1 तासापेक्षा कमी वापरला आणि कोकम सरबत पिऊन 3 लिटर पाण्याचा टास्क पण पूर्ण केला. भेटूया उद्याच्या शॉर्टमध्ये.